श्री स्वामी समर्थ. मंडळी, 2025 पासून 2030 पर्यंत या 6 राशींना 7व्या आकाशावर असलेलं भाग्य मिळणार आहे. होय, अत्यंत भाग्यशाली ठरणाऱ्या या काही राशी आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. या राशींमधली पहिली रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर 2025 पासून 2030 पर्यंत मेहरबान होणार आहे. खूप चांगला काळ तुमच्यासाठी येणार आहे. पूर्वीचं तुमच्या जीवनातील जितक्या अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात. तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा होणार आहे, त्यामुळे तुमच्याकडं पैसा अमाप येणार आहे. लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे. तुम्ही नवीन वाहन, घर खरेदी करू शकता. या यादीतली पुढची राशी आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेष बनतीये, ज्यामुळे तुम्हाला 2025 पासून 2030 पर्यंत फार मोठा फायदा होणार आहे. तुमच्या जीवनात यश मिळणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी खूप छान योग आहे. मकर राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात मोठे यश मिळणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळणार आहे किंवा वेतन वाढ होणार आहे. तुमचा व्यवसाय दुपटीनं वाढणार आहे. जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळणार आहे. घरात आणि कुटुंबात तुम्हाला सुख प्राप्ती मिळू शकते. पुढची राशी आहे सिंह. सिंह राशींच्या लोकांसाठी 2025 ते 2030 या काळात माता लक्ष्मीचा अपार उत्साह आणि आशीर्वाद मिळणार आहे, कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं आनंदाचं आगमन होईल. यापुढची रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांना सुद्धा अनेक वर्षांपासूनचे थांबलेली कार्य आता पूर्ण होणार आहेत. जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळणार आहे. तुम्ही केलेले प्रयत्न पूर्णपणे तुमच्या बाजूनं होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी मिळेल. पुढची रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी 2025 पासून 2030 पर्यंतचा काळ अत्यंत चांगला आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असा तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यानं तुमची कामं सोपी होतील. कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा पूर्णपणे मजबूत होणार आहे. यानंतरची राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते. या यात्रा काळात तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे आणि जर तुमचं कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला कोर्ट केसमध्ये यश मिळणार आहे. हा निर्णय तुमच्या बाजूनं लागणार आहे. यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यांमध्ये लागेल. तुम्हाला अचानक धनलाभासारखे योगसुद्धा घडणार आहेत. लक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे. माता लक्ष्मीचा योग निर्माण झाल्यामुळं राजयोगाचा शुभ संयोग तयार होणार आहे. यानंतरची भाग्यशाली राशी आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी 2025 पासून ते 2030 पर्यंत लक्ष्मीच्या प्रभावानं जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील आणि आनंद राहील. तुमच्या चारही बाजूंना आनंदच मिळेल. तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेनं त्यात नक्कीच फायदा होईल. या काळात जमीन खरेदी करणं तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. यानंतरची राशी आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2030 या काळात खूप चांगला काळ तुमच्यासाठी असणार आहे. या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल आणि धनलाभ प्रचंड मिळणार आहे. अनेक संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत. यानंतरची राशी आहे धनु. धनु राशीच्या लोकांमध्ये देखील माता लक्ष्मीच्या आशीर्वादानं चांगले परिणाम दिसतील. तुमच्या जीवनात तुम्ही जे काही कार्य सुरू केले त्यात तुम्हाला यश मिळेल. मोठ्या लोकांच्या सहकार्यानं तुमचे कार्य मनासारखे होईल आणि या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
म्हणजे 2025पासून 2030पर्यंत व्यापारात तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. जे लोक विदेशात जाऊन शिकायचं आहे किंवा नोकरी करायचा विचार करतात, त्यांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.